नमस्कार मंडळी, यायचं होतं लोटस टेम्पलला पण लगेच बाजूला भेटलं इस्कॉन टेम्पल, त्याच्यामुळे आम्ही पहिल्यांदा इस्कॉन टेम्पलला आलेलो आहोत। हे दोन्ही एकमेकांच्या बाजूला आहेत। ॲटोवाले तुम्हाला एक नंबरचं पागल करतील, 50 रुपये मागतील, पण बिलकुल देऊ नका। इथून डायरेक्ट तुम्ही कालिका जी मेट्रो स्टेशन उतरलात तर तुम्हाला लगेच 100 ते 200 मीटर। तर आता आलो आहोत आपण या इस्कॉन टेम्पलला। एकदम मस्त वाटत आहे, पार्किंग वगैरे पण आहे। ह्याला 2 रस्ते आहेत आणि एकदम उन्हाचा कडक टाईम होता आणि इथे खाली त्यांनी आपल्याला चप्पल बाहेर सोडून जावे लागते। खाली त्यांनी पाया पोळू नये म्हणून आरामशीर चांगलं छान लावलं होतं हिरवं मॅट। आणि हे आहे पूर्ण इस्कॉन टेम्पल दिल्लीचं। पण असं झालं प्रॉब्लेम की आम्ही ज्या टाईमला गेलो होतो त्या टाईमला हे मंदिर बंद होतं। त्याचा टाईम संध्याकाळचं 4:15 का 4:30 लिहिला होता, तर त्या टाईमला हे खुलं होतं। आम्ही ज्या टाईमला आम्ही गेलो होतो जवळपास 1-2च्या टाईमला, तेव्हा ते बंद होतं, त्यामुळे आम्हाला दर्शन भेटलं नाही इस्कॉन टेम्पलचं। बाहेरून मात्र सगळं इस्कॉन टेम्पल पाहिलं। हे मस्त कृष्णाजीची मूर्ती होती पूर्ण, आणि इथे ऑडिटोरियम वगैरे होतं, काही कार्यक्रम वगैरे असेल तर, आणि प्रसाद वाटप वगैरे चालू होता। पण आम्हाला दर्शन घ्यायचं होतं, ते दर्शन भेटलं नाही, त्यामुळे फक्त बाहेरूनच पाहून टेम्पल आम्ही निघालो पुढे आपल्या लोटस टेम्पलसाठी। काही कारणास्तव आमचं इस्कॉन टेम्पलचं दर्शन झालेलं नाही आहे, कारण की असा टाईम होता की जे टाईममध्ये म्हणजे पर्टिक्युलर टाईम आहे इस्कॉन टेम्पलमध्ये, त्या टाईमशिवाय आपल्याला दर्शन नाही भेटत। आणि आम्हाला बराच उशीर होत आहे, आम्हाला बरेच दिल्लीमधल्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत, त्याच्यामुळे आमचं इस्कॉन टेम्पल, कालिकाजी मंदिर आणि लोटस टेम्पल हे खूप जवळ आहेत। 100-150 मीटरच्या म्हणजे जास्तीत जास्त 200 मीटरच्या एकमेकांच्या अंतरावर असतील। पण ॲटोवाले तुमच्याकडून जास्त पैसे घेतील, त्यामुळे ॲटोवाल्यांना एक 10 रुपये खूप झाले, त्यामुळे जास्त पैसे देऊ नका। तर आता आपण आलो आहोत लोटस टेम्पलला, ज्याला काही एंट्री फीस वगैरे नाही आहे। तर संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे मस्त दिसत होतं, आणि वरून ढगांमधून जे सूर्याचे प्रकाश पडत होता ते एकदम छान वाटत होतं। असं वाटत होतं की लोटस टेम्पलवरच तो पडत आहे। आता आपण आतमध्ये जाऊया। इथे आतमध्ये आल्यावर तुम्हाला एक पिशवी भेटते, ज्यामध्ये तुम्हाला तुमचे चप्पल बुट वगैरे ठेवायला भेटतं, आणि खाली ते जाऊन तुम्हाला काउंटरवर जमा करायचं, आणि तिथे तुम्हाला एक कुपन देतात। त्या कुपनचा नंबर नंतर तुम्ही दिल्यानंतर आपल्याला आपला चप्पला भेटून जाते। इथे पण खाली त्यांनी पूर्ण मॅट लावलेला आहे, घासचा काहीतरी होता वेगळाच कोणता तरी। आणि हे आहे लोटस टेम्पल मस्तपैकी, आणि आतमध्ये काही मूर्ती वगैरे नाही आहे, फक्त तुम्ही इथे बसून प्रार्थना करू शकता। फक्त बाहेरचं स्ट्रक्चर हे असं आहे, बाकी आतमध्ये तुम्हाला एक जितक्या वेळ बसायचं असेल, तुमची जितकी मर्जी आहे तितक्या वेळ तुम्ही बसू शकता, पण बोलता वगैरे येत नाही, एकदम शांत, फोन वगैरे ऑफ करून बसा लागतं। बाहेरून सगळं लोटस टेम्पल असं आहे, एकदम कमळाच्या फुलासारखं, फुललेल्या फुलासारखं हे दिसतं। टाईलने बांधलेलं आहे हे पूर्ण, आणि बरीच लोकांची गर्दी होती, वेगवेगळ्या राज्यातून लोक आले होते, आणि तुम्हाला पॉम्पलेट वगैरे दिलं जातं, वेगवेगळ्या भाषेतूनही दिले जातं, प्रत्येक आपल्या मराठी भाषेमध्ये पण इथं पॉम्पलेट अवेलेबल होतं। तर हे होतं पूर्ण लोटस टेम्पल। बाहेर गार्डन आहे, पण त्या गार्डनमध्ये पण बसू देत नव्हते, फक्त काही ठिकाण जे आहेत तिथे तुम्हाला बसू देतात, बाकी तर गार्डनमध्ये वगैरे बसण्यात मनाई आहे। त्यामुळे हे आपलं झालं आहे लोटस टेम्पल। आज 3 गोष्टी कव्हर केल्या आणि खूप मस्त वाटलं। आणि या बाहेर इथं पिशव्या भेटतात। व्लॉग कसा वाटला नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, अजून बरेच दिल्लीचे व्हिडिओ येणार आहेत, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।